कृष्ण हरी जय राम कृष्ण हरि हरि जय राम कृष्ण हरि हरि जय राम कृष्ण हरि लोचनी रूप पाहता रूप पाहता लोचनी सुख झाले वो साधनी सुख झाले वो बरवारे तोहा विठ्ठल बरवा बरवा तोहा विठ्ठल बरवा सुकृताची जोडी जोडी बहुता सुकृताची जोडी बरवा तोहा विठ्ठल बरवा बरवा तोहा माधव
देवा गणपतीसी आना चिंतामणी देवा गणपतीसी आना करवावे भोजना तुझे पात्री चिंतामणी देवा गणपतीसी आना चिंतामणी देवा गणपतीसी आना करवावे भोजना तुझे पात्री देव म्हणती चुकया एवढी कैची थोरी देव म्हणती चुकया एवढी कैची थोरी अभिमाना भितरी नागविलो वाढ वेळ झाला शिळी झाली अण्णा वाढ वेळ झाला शिळी झाले अण्णा तटस्थ ब्राह्मण बैसले ते देव म्हणती चुकया एवढी कैची थोरी देव म्हणती चुकया एवढी कैची थोरी अभिमान भितरी नागवलो तुका म्हणे देवा तुमच्या संस्कृते तुका म्हणे देवा तुमच्या संस्कृते आणि त्वरित मोरयासी तुका म्हणे देवा तुमच्या संस्कृते तुका म्हणे देवा तुमच्या संस्कृते आणि त्वरित मोरयासी देव म्हणती चुकया एवढी कैची थोरी देव म्हणती चुकया एवढी कैची थोरी अभिमान भितरी नागवलो वाड कुमाई मुबारक कुमाई मुबारक गणपतीसी आना चिंतामणी देवा गणपतीसी आना चिंतामणी देवा
गणपतीसी आना चिंतामणी देवा गणपतीसी आना करवावे भोजना दुजे पात्रे देव म्हणते तुकया एवढी कैची थोरी अभिमाना भीतरी नागवलो वाढ वेळ झाला श्री झाले अन्न तटस्थ ब्राह्मण बैसले ते देव म्हणती तुकया एवढी कैची थोरी अभिमाना भीतरी नागवलो तुका म्हणे देवा तुमच्या सुकृती तुका म्हणे देवा तुमच्या सुकृते आणि त्वरित मोरयासी देव म्हणती तुकया एवढी कैची तोरी अभिमान भीतरी नागवलो समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभं जगननीत पाणी मंडन मंडनाना तरुण तुलसी माला कंधरं कंजनेत्रं सदैधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि महायोग पीठे तटे भीमरथ्या वरं पुण्डरीकाय दातुं निन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास तुका जयांची केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण ते चिवंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता काय माझी वाणी मानेल संतासी रंजवो चित्तासी आपोलिया माझी वाणी तुझे वर्णे गुणनाम ऐसे दे प्रेम काही कळा मस्तक माझा पायावरी वार करे संतांच्या घ्यावी घ्यावी माझी सेवा दीन दुर्बळाची देवा दीन दुर्बळाची देवा दीन दुर्बळाची देवा पूर्णेन्दु सुंदर मुखादर बिंद नेत्रात् कृष्णात् परम किमपि तत्त्वमहं न जाने
संपाद्य ज्ञानंच विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराज वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं चिंतामणी देवा गणपती सियाना करवावे भोजना तुझे पात्री देव म्हणती तुकया एवढी कैची थोरी अभिमाना भीतरी नागबलो प्राप्त प्रसंगी सेवेकरिता घेतलेला अभंग महान नामधारक जगद्गुरु जगद्वंदनीय संत श्रेष्ठ श्रीमंत श्री देवनिवासी श्री तुकोबाराय महाराज श्री महाराजांच्या पवित्र अशा अभंग गाथेतील 4 चरणांचा प्रासंगिक असा अभंग सेवेकरिता घेतलेला आहे। या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय भगवान श्री गणपतीचे उपासक चिंतामणी देव यांना देवाला भोजनासाठी बोलवा, गणपतीला आपण जीव घातलं पाहिजे असा आग्रह तुकोबाराय या अभंगाच्या माध्यमातून प्रगट करतात। कमी करतात आवाज, खाली आवाज देतो। सेवेला आरंभ करण्यापूर्वी आवाज देतो। ज्या निमित्ताने आपण या ठिकाणी एकत्रित आहोत त्याची आपल्या प्रत्येकाला पूर्णपणे कल्पना आहे। भगवान श्री पंढरीनाथांच्या असीम अपार अशा कृपेने महान नामधारक सद्गुरु संत श्री गणेशनाथ महाराजांच्या पवित्र अशा पदस्पर्शाने पावन असणाऱ्या राधानगरी राधानगर उजनी या नगरीमध्ये भगवान श्री विघ्नहर्ता गणरायांच्या या पवित्र अशा दरबारामध्ये कलशारोहणाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने चालत असणारा हा नामचिंतन सोहळा भक्ती महोत्सव आणि अतिशय आनंदाने मोठ्या श्रद्धेने मोठ्या प्रेमाने या ठिकाणी संपन्नतेकडे वाटचाल करतोय। तसं पाहता उजनी ही अत्यंत पवित्र आहे। ज्या मातीवरती सद्गुरुनाथांचे पाय लागले, ज्या मातीला सद्गुरुनाथांचा स्पर्श झाला, त्या नाथांच्या पदस्पर्शाने पावन असणारी ही नगरी आहे। खरं म्हणजे साधू महात्मा हा अत्यंत पवित्र आहे। किती संत पवित्र आहेत, या विश्वाच्या पाठीवरती संतांसारखा पवित्र व्यक्ती या जगाच्या पाठीवर आम्हाला कुठं शोधून सापडत नाही। तुकोबाराय बोलतात, जगाच्या पाठीवर संत पवित्र आहेत असं म्हणण्यापेक्षा या भूमंडळामध्ये संतांसारखा पवित्र कोणीच नाही। पवित्र सोहळी एक तीच भूमंडळी असं संतांच्या पदस्पर्शाने पावन असणारा हा परिसर आहे। प्रथम संत नाथांचे चरण आम्हा प्रत्येकाला लागलेलेच आहेत, त्यांची भूमीच आहे। याच मातेवर सद्गुरुनाथांचा पाय पडला, त्या मातेवर आम्ही राहू लागलो। संत महात्मा किती पवित्र आहे। साधूच्या संगतीमध्ये जीवन व्यतीत करत असताना मनुष्य जीवनाला खूप काही मिळत राहतं, खूप काही मिळतं। मी असं म्हणेन, संतांच्या संगतीत गेल्यानंतर काहीतरी आम्हाला आर्थिकच बाजू भक्कम झाली पाहिजे असं काही नाहीये। साधूच्या सहवासामध्ये जे समाधान माणसाने अर्थाने मिळत नाही, ते समाधान माणसाला केवळ साधूच्या सहवासात प्राप्त होतं। त्याला फार संगत करावी लागत नाही। संतांच्या संगतीमध्ये जीवन व्यतीत करत असताना किती संगत लागते ती तुकोबाराय बोलतात, एखादं वर्ष नाही, 10 वर्ष नाही, 1 जन्म नाही, त्या साधूच्या सहवासामध्ये केवळ आपला अर्धा क्षण जरी गेला तरी आपलं जीवन कृतार्थतेला पात्र होतं। अर्ध क्षण घडता संताचे संगती, तेने होय शांती महत पापा। अत्यंत काही दुर्मिळ पाप आहेत, जे महापाप आहेत। शास्त्रकारांनी 4 महापाप सांगितले आणि 5वं कोणतं? या 4 महापापाच्या संगतीत जे राहते ते 5वा महापापी म्हणे। आता ते कोणकोणते विचारू नका, तुम्हाला टेन्शन येईल उगाच। हे 4 प्रकारचे महापापी आहेत आणि त्यांच्या सोबत जो राहतो तो 5वा महापापी, याला कुठं सुट्टी नाही। हे पाप कुठं नष्टच होत नाहीत, पण अशी ही भयानक पाप साधूच्या संगतीने सहज नष्ट होतात। आम्हाला पाप घालवायचे, सत्संग महत्वाचा आहे। तुका म्हणे पापे जाती संताची जटे, आणि त्या संतांच्या पदस्पर्शाने पावन असणारी ही भूमी आहे। आमचं भाग्य आहे या मातीमध्ये सद्गुरुनाथांचे पाय लागले। दुसरं भाग्य
इथं ज्ञानोबराय आहेत, माऊली मंदिर आहे, ज्ञानोबराय आहेत. आणि तिसरे एक आता नवीन भाग्य आपलं, सगळ्या देवतांचा आदिदेव, सगळ्या देवांनी ज्या देवतेला अग्रगण्य पूजेचा मान दिला ते भगवान श्री गणराय श्री गणेश या ठिकाणी विराजमान झाले. त्याला 1 वर्ष झालं. मंदिराचा पाया ही त्याची सुरुवात आहे आणि मंदिराचा कळस हा त्याचा समारोप आहे. पायावर बांधकाम आहे, कळसावर पुन्हा बांधकाम नाही. कळस झाला की समारोप झाला आणि या वर्षी त्या कलशारोहणाचा कार्यक्रम संपन्न होतोय. भाग्य आहे. भूमी गणेशनाथ महाराजांची आहे, मंदिर गणेशाचं आहे, आजचं कीर्तन गणेश महाराजाचं आहे. थोडं बरं चाललंय, व्यवस्थित आहे. म्हणजे अगोदरच ही भूमी गणेशनाथांचीच आहे. म्हणून पहिलं भाग्य तुम्हा सर्व गावकऱ्यांचं ही भूमी गणेशनाथांची आहे. दुसरं भाग्य गणेशनाथांच्या समोर श्री गणेशाच्या पुढे आपण बोलायला लागलो. आणि तिसरं माझं भाग्य, मी तसा गणेशच आहे या देहानं. ऐका, असं हे पवित्र भूमिका या गणरायाच्या चरणावरती समर्पित करण्याचा हा प्रयत्न करतोय. तुकोबरांच्या गाथ्यामध्ये काही प्रासंगिक अभंग आहेत जे प्रसंगारूप निर्माण झाले. तुकोबराय सहज असं बोलायला लागले आणि अभंग बाहेर पडले असं नाही, त्याला काही प्रसंग आहेत. एखादा मुलगा कोणीतरी आणून पुढे ठेवावा, तुकोबा हा माझा मुलगा आहे, हा मेला आहे, कदाचित जर याचे वडील माझे मालक जर अगोदर माझ्या घरामध्ये असते तर कदाचित माझा मुलगा वाचला असता. पण माझा मालक घरी नसल्यामुळं, या मुलाचा बाप जाग्यावर नसल्यामुळं माझ्या लेकराला उपचाराला नेता आलं नाही आणि माझा मुलगा मेला. याला कारण जर काय असेल तर केवळ तुमचे कीर्तन आहे. तुमच्या कीर्तनात माझा मालक येऊन बसला, टाळ घेऊन थांबतो, म्हणून माझ्या लेकराचा प्राण गेला. हे प्रेत तुमच्या पुढे आणून टाकलंय, बघा तुम्हाला काय करायचे. मग तुकोबरांच्या मुखातला शब्द आहे, हे भगवान परमात्मा, हे जर कदाचित हे मुलाचं मरण जर माझ्या कीर्तनावरती येत असेल आणि लोकांना जर कळालं कीर्तनाला गेल्यावर माणसं मरतात, हे जर लोकांना कळालं तर कुणीच कीर्तनाला जायचं नाही. कोण जाणार आहे मग कीर्तनाला गेल्यावर मरतय म्हटलं? कुणीच जाणार नाही. देवा आता तुम्ही धावलं पाहिजे. आणि मला वाटतं या मुलाला उठवणं तुमच्यासाठी अशक्य नाहीये. निर्जीवा चेतना अनावया अनावया, निर्जीवा चेतना निर्जीवा चेतना अनावया. देवा तुम्हाला अशक्य नाहीये, तुम्ही उठू शकतात आणि हे भगवान परमात्म्याने साध्य करून दाखवावं. का? याच्यासाठी केवळ तुकोबरांचा आग्रह. मी असं म्हणेल, आपल्या मुखातला शब्द सत्य व्हावा, आपल्या मुखातलं प्रत्येक वचन पूर्णत्वाला जावं असं वाटत असेल तर त्या अगोदर आपल्या वाणीचं काहीतरी तप असावं लागतं, अन्यथा नाही होते. ज्ञानोबराय बोलतात, आम्ही जे जे बोलतो ते सत्य होते. त्याचं कारण काय? माझी सत्यवादाचे तप, वाचा केले बहुत कल्प. या माझ्या वाणीने आयुष्यामध्ये कधीच खोटं बोलायचं काम केलं नाही आणि म्हणून ही माझी वाणी पवित्र आहे.
होते पवित्र, नक्की होते. जर या वाणीने कधी कोणाचा द्वेष नाही केला, जर या वाणीने कधी कोणाला नावं नाही ठेवली, जर या वाणीने कधी कोणाला वाईट नाही बोललं, जर या वाणीने कधी कोणाची निंदा नाही केली, नित्य सतत भगवंताचं चिंतन केलं, तर ही वाणी पवित्र होते. आणि एकदा का ही वाणी पवित्र झाली, आपल्या मुखातला प्रत्येक शब्द जगाच्या बापाला, पंढरीनाथाला असा अलगद झेलावा लागतो आणि तो झेलतो. ज्ञानोबरांच्या हे वाणीमध्ये सामर्थ्य आहे. स्त्रीचा तो केला पुरुष उभा, ही त्यांची ताकद आहे. जिही निमिष मात्रे देह पालटिला, स्त्रीचा तो केला पुरुष उभा. कुणीतरी एखादी मुलगी पाया पडाय आली, ज्ञानोबरा म्हणतात उठ बाळा. बाळा म्हटल्या बरोबर ती मुलगी म्हणते महाराज मी बाळा नाही. मग बाळी आहे म्हटली मी. बाळी मी म्हणतोय बाळ, बाळच आहे. झालं. स्त्रीचा तो केला पुरुष उभा, ही वाणीची ताकद आहे. मला असं वाटतंय आम्ही म्हणलेलं सगळं खरं होतंय, पण तेवढी वाणी चांगली पाहिजे, तेवढी वाणी पवित्र पाहिजे. आपलं म्हणलेलं काही बी खरं होत नाही, उलट उलट होतंय, पण मनासारखं होत नाही, कधी काहीच होत नाही. काय कारण आहे? अहो कुठं पवित्र आहे? या जिभेनं कधी कोणाचं चांगलं वर्णन केलंच नाही, या तोंडानं कधी कोणाला चांगलं म्हणलंच नाही. हा, जेवढं नाव ठेवता येईल तेवढं प्रयत्न केले, हुडकून शब्द आणले नाव ठेवण्यासाठी, उसने घेतले लोकांचे, पण नाव ठेवल्याशिवाय राहत नाही, राहतच नाही. आमचं जीवन लोकांची निंदा करण्यात चाललंय. आमचे शब्द लोकांना वाईट बोलण्यातच खर्च होऊ लागले. कशाला आमचं खरं होणार आहे? आमचं खरं होतच नाही, होणारच नाही. अहो ही वाणी जर एवढं खोटं बोलत असेल, कुठं आमचं चांगलं होईल? पदोपदी माणसं खोटं बोलतात, शब्दाला खोटं. एखादा जर कधी एखादा वाक्य खरं बोलला की नाही, त्याला वाटतंय राजा हरिश्चंद्र नंतर माझाच नंबर लागते की कधीतरी खरं बोलल्यावर. एरवी खोटच आहे माणसाचं. आणि खोटं बोलणं सुखाचं नाही बरं. महाभारत वाचा मामा, महाभारतानं सांगितलंय खोटं बोलणं किती वाईट आहे. आपण अनेक वेळा ऐकलं असेल, ज्यावेळेस धर्मराज स्वर्गाच्या दिशेने वाटचाल करू लागले, स्वर्गाच्या दिशेने जाऊ लागले, दरवाजापर्यंत आले. आल्याबरोबर धर्मराजाला दोन दार दिसली, एक दार नरकाचं, एक दार स्वर्गाचं. धर्मराजाने विचारलं हे दार कोणतं आहे? नरकाचं आहे. हे दार कोणतं आहे? स्वर्गाचं आहे. मग आता मला कुठं जायचंय? तुम्हाला स्वर्गातच जायचंय, पण एक अडचण आहे. काय? तुम्हाला थोडा वेळ नरकात यावं लागणार आहे, फार नाही, थोडा वेळ. मग तुम्ही ठरवा, अगोदर स्वर्गात राहून पुन्हा नरकात यायचंय का चलत चलत नरकात जाऊन पुन्हा स्वर्गात जायचंय? तुम्ही ठरवा, तुमच्या मनावर. हे कोण म्हटलं? त्या यमदूतांनी, देवाच्या पार्षदांनी. कोणाला? धर्मराजाला. 2 मिनिट फक्त नरकात यावं लागल. एकदा नरकात पाय टाका, फक्त बघा, लगेच तुम्हाला स्वर्गात न्यायचंय. तुम्हाला स्वर्गातच न्यायचंय, पण नरकात थोडं यावं लागल, असं देवाचे पार्षद धर्मराजाला म्हणू लागले. बरं, हे असं सगळ्याला विचारत नाहीत. तुम्हाला वाटतं आम्हाला विचारते का? आपल्याला तिकडेच नेणार आहे ते, आपल्याला विचारत नाहीत. डायरेक्ट नरकच आहे आपल्याला, ते आपल्या कर्मानुसार. ते धर्मराजाला विचारलं. धर्मानं सांगितलं माझा नरकाचा काय संबंध आहे? मित्र तसा पुण्यवानच आहे, कधी वाईट काम केलंच नाही, कधी खोटं बोललोच नाही. नरकाचा काय संबंध? छोटं उत्तर दिलं. आयुष्यभर तुम्ही कधी खोटं बोलला नाही, पण चुकून एक वेळेस तुमच्याकडून खोटं बोललं गेलंय, आणि ते देवानंच वधवून घेतलं होतं. नरोवा कुंजरोवा अश्वत्थामा हताहा. अश्वत्थामा नावाचा हत्ती मेला, पण देवानं वधवून घेतलं, अश्वत्थामा मेला. एवढे शब्द धर्मराजाच्या मुखातून बाहेर पडले. परिणाम, स्वर्गामध्ये पाय टाकत असताना धर्माच्या डाव्या पायाचा अंगठा गळून पडला. का? एकदा खोटं बोलले होते म्हणून. विचार करा, एकदा खोटं बोलले, मालक, तर डाव्या पायाचा अंगठा गळून पडला. मला कधी कधी प्रश्न पडतोय, आपलं काय काय गळून पडतं की काय नाही. मला तर असं वाटतंय त्याचा फक्त अंगठाच गळालता, आपला अंगठा शिल्लक राहील, बाकी सगळं पडेल, काय राहणार आहे. हो, नित्य जर आमची वाणी खोटं बोलत असेल, वाणीमध्ये सामर्थ्य येत नाही. वाणीचं पुण्य, वाणीचं सामर्थ्य आपल्या तपावर आहे, आपल्या शुद्ध आचरणावरती आहे.
आणि ते तप ज्ञानोबर आहे, आधी करून तुकोबरांचं आहे. देवा तुम्हाला शक्य आहे, हा मुलगा उठला पाहिजे. देवाला उठवावा लागला. हे प्रसंग आहे. हा अभंग निर्माण झाला म्हणजे काही सहज नाही. तो प्रसंग पुढे आला, ते घडलं सगळं. तुकोबरांना बोलावं लागलं. तुकोबराय बोलून मोकळे झाले. प्रसंगानुरूप काही अभंग आहेत तुकोबरांचे. तसं तर तुकोबरांचा गाथा तेवढा पवित्र आहे की नाही, त्या गाथ्यालाच एक मोठी पार्श्वभूमिका आहे. ती भूमिका म्हणजे नामदेवरायांची आहे. थोडं अगोदरच्या युगामध्ये चला, ते वाल्मिकींनी रामायण लिहिलं. शतकोटी अभंग ते श्लोकांचं रामायण वाल्मिकींनी जगापुढे ठेवलं. आणि हे नामदेवरायाला कळालं. नामदेवरायाला वाईट वाटलं. वाल्मिकी सारखा महात्मा जर शतकोटी रामायण लिहितो, श्लोकाचं रामायण लिहितो, अरे मी देवाचा भक्तच आहे, मी काहीतरी केलं पाहिजे. आपलं काय जीवन आहे, आपलं काय समर्पण आहे, माझं काय जीवन आहे, मी काहीतरी लिहिलं पाहिजे. काय लिहावं? नामदेवरायांनी प्रतिज्ञाच केली. काय? शतकोटी तुझे करीना अभंग, मी सुद्धा तुझे 100 कोटी अभंग लिहील, ही प्रतिज्ञाच केली. वा वा वा. प्रतिज्ञा करणं सोपं आहे, पण ती पूर्ण करणं अवघड आहे. आणि कोणाच्याही प्रतिज्ञा पूर्ण होत नसतात. त्या भानगडीत आपण पडायचंच नाही. कोणत्या? त्या प्रतिज्ञा करण्याच्या. आता एरवी माणसं रोज प्रतिज्ञा करतात, काय ढिगाना प्रतिज्ञा करतात माणसं. कोण म्हणते करत नाही? घरामध्ये भांडणं झालं, नवरा बायकोचं भांडणं झालं, असा रागारागानं उठतंय, तुझं तोंड बघत नाही म्हटला, केली प्रतिज्ञा. काय म्हणला? तोंड बघत नाही. आणि रात्री भूक लागली की घरीच येते. कुठं जातोय? कुठं जात नाही. आमच्या प्रतिज्ञाला काहीच अर्थ नाही. आमची प्रतिज्ञा दिवसभर बी टिकत नाही. नामदेवरांनी प्रतिज्ञा केली. आता अभंग लिहायचेत कसे? देवाला काळजी वाटली. जगाचा नाथ पंढरीनाथ नामाच्या जवळ आला. नामा, अरे कमाल आहे तुझी. त्या काळातलं आयुष्य वेगळं होतं. वाल्मिकींना आयुष्य खूप होतं. आज आयुष्य खूप कमी आहे. अल्प आयुष्य मानवी देह, शतगलिले ते अर्धरात्र खाय. त्यामध्ये बालत्व, पीडा, रोग, क्षय, काय भजनाशी उरले? नाही, शक्य नाही बाबा हे. नामदेवराय म्हटला, देवा मला एवढं माहिती आहे. काय? सत्य संकल्पाचा दाता नारायण, सत्य संकल्पाचा दाता नारायण, पूर्ण करी सर्व मनोरथ, हरी पूर्ण करी सर्व मनोरथ. सत्य संकल्पाचा दाता नारायण. संकल्प जरी मी केला असला तरी ते पूर्ण करायचं जबाबदारी तुझी आता. मग देवाला प्रश्न पडला, कसं शक्य आहे? मग डोकं लावलं. एक व्यक्ती करू शकते, तिचं नाव आहे सरस्वती माता. सरस्वती मातेला बोलवलं. आईसाहेब तुम्ही आलं पाहिजे. काय? नामदेवरायाच्या जिभेवर बसा. केवळ नामदेवरायाच्या जिभेवरती बसून ते लिखाण काम पूर्ण होणार नाही हे देवालाही कळालं. मग सांगितलं, एक काम करा, त्यांच्या मुलांच्याही जिभेवरती बसा. मग मुलांनीही अभंग लिहायला सुरुवात केली. पत्नी अभंग लिहिते. एकंदरीत नामदेवरायांच्या घरी माणसं किती? 14. नामदेवाचे घरी 14 जण स्मरते हरी. 14 जणांचं कुटुंब नामदेवरायांचं. 14 जणांनी अभंग लिहायला सुरुवात केली. देवाला कळालं तरी सुद्धा हा संकल्प पूर्ण होत नाही. मग आई साहेब जनाबाईला वेडी पिसी दासी जनी त्याची, जनाबाईने अभंग लिहायला सुरुवात केली. एवढं होऊन सुद्धा नामदेवरायांच्या 82 वर्षापर्यंत अभंग रचना झाली, तरी सुद्धा 4000 अभंग कमीच पडले. आणि मग नामदेवरायांनी देह ठेवला. भगवंताच्या चरणावरती नामदेवराय आपलं जीवन समर्पित करतात. संकल्प राहिलाय 100 कोटी लिहायचेत ना, तो कोण पूर्ण करायचा? आणि मग नामदेवराय म्हणले, देवा काळजी करू नको, मी पुन्हा येईन. एकदाच म्हटले मी पुन्हा येणार आहे. 3दा नाही म्हटले, मी पुन्हा येईन आणि ते माझं सगळं जे काय आहे ते पूर्ण करून टाकेल.
आणि मग नामदेवरायाने असं म्हटल्याबरोबर देवालाही बरं वाटलं. पण नामानं एक देवा पुढं अट ठेवली. कोणती अट? देवा, मी येणार आहे, उरलेली अभंग लिहिणार आहे, पण एका अटीवर, अभंग लिहायचं झालं की मी आत्ता सारखं देह ठेवणार नाही, तुला मला घ्यायला यावं लागेल. तू येत असला तरच मी जाणार आहे. हा आपला आग्रह आहे, हट्ट आहे माझा. देवाला आवडलं हे. देव म्हटला ना, मग काळजी करू नको, तुम्ही फक्त चला, संकल्प पूर्ण झाला की मी न्यायला येणार आहे. आणि मग नंतर जगद्गुरु तुका अवतार नाम याचा, ते नंतर तुकोबरे अवतीर्ण झाले. राहिलेला जो संकल्प होता तो संकल्प तुकोबऱ्यांनी पूर्ण केला. आणि पूर्ण झाल्यानंतर तुकोबराय येईल त्याला विचारतात एकच, काय? आता त्याला बोलवा, मूळ लवकर पाठवा, मूळ लवकरी. हे तुका म्हणे माझा आठवा, मूळ लवकरी पाठवा, मूळ लवकरी पाठवा, मूळ लवकरी पाठवा. म्हणे मजा आठवा, मूळ लवकरी पाठवा. एवढा करा उपकार, देवा सांगा नमस्कार. आता देवाला नमस्कार सांगा, देवाला म्हणा घ्यायला या. आणि मग भगवान परमात्मा तुकोबराला घ्यायला येतात आणि सदेह तुकोबरा वैकुंठ गमन करतात. पण हे जे 4 आधार अभंग लिहिले, त्या प्रत्येक अभंगाला काहीतरी एक भूमिका आहे. वनामध्ये जाऊन बसावं, झाडाकडे बघावं, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, भूमिका आहे. एखादा व्यक्ती समोर आला, महाराज माफ करा, चुकलंय माझं, खूप वाईट झालंय, क्षमा करा. काळजी करू नको. अरे आमचं जीवन, आमच्या जीवनात शत्रूच नाही म्हणे. एक काम करा, जर शत्रू नष्ट करायचा असेल तर मानवी जीवनामध्ये माणसाने आपलं चित्त शुद्ध केलं पाहिजे. चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती. सर्पतया. आपलं चित्त शुद्ध असेल, कोण शत्रू निर्माण होतो मला सांगा ना. शत्रूलाही माफ करायचं सामर्थ्य आपल्यात असावं लागतं. आपल्या काय मोजकीच माणसं अजार शत्रू आहेत बघा, ज्यांना शत्रूच नाही, शत्रूच नाही. एखादा आला तर ते सुद्धा मित्र होऊन येईल, पण शत्रुत्व जीवनात कधी उत्पन्नच होत नाही. म्हणजे एखादा असा असतो त्याला शत्रूच नसतो सावकार, आणि एखादा असा असतो त्याला मित्रच नसतो, बगल त्या संग कुटाना, माणूस आला की भांडणं, सवयच असते एकेकाला. अजात शत्रू जीवन असावं, त्यासाठी चित्त निर्मळ असलं पाहिजे, चित्त शुद्ध असावं. त्याचे 2 फायदे. चित्त जर शुद्ध असलं तर एकतर शत्रूच होत नाही, आणि दुसरा फायदा, चित्त शुद्ध केलं की देवाला बोलवायची गरज नाही, देव येऊन राहतो अंतःकरणात. तुका म्हणे चित्त करावे आणि येऊन गोपाळ राहे ते. मला वाटतंय काय
झाडाला समजा का फळ पिकलं, फळ जर समजा पिकलं, पाडाला पिकलाय आंबा समजा, म्हणजे झाडाला पिकलाय आंबा, एखादा समजा जर आंबा झाडाला पिकलेला असला, पिकलेला आंबा कधी पोपटाला पत्र लिहित नाही की मी पिकलोय, आपण आलं पाहिजे, माझा स्वाद घेतला पाहिजे, नाही, लिहितच नाही. आंब्यानं फक्त पिकायचं काम करायचं. पोपट येणारच आहे, भले तो नवीन का असणार, नवीन का पोपट येणारच आहे. पोपट येऊन त्या आंब्यावर बसणारच आहे, त्याचा स्वाद घेणारच आहे. फळानं फक्त पिकायचंय. तसं देह शुद्ध झाला की देवाला बोलवावं लागत नाही, तो येतोच, तो येणारच आहे. हो, काय तुका म्हणे देह भरिला विठ्ठले, काम क्रोध केले घर देते. हे विकार बाहेर पडले की भगवान परमात्मा येतो. काही प्रसंगाने अभंग तयार झाले. तसा आजचा एक प्रसंग आहे. कोणता प्रसंग आहे? चिंचवड नावाचं गाव आहे देऊ शेजारी, पुणे चिंचवड. आणि त्या चिंचवड गावी एक ब्राह्मण आहेत, त्यांचं नाव आहे चिंतामणी देव. ऐका, खूप प्रसिद्ध आहेत, श्री गणेशाचे उपासक आहेत, खूप मोठे गणपतीचे भक्त आहेत आणि सिद्धही आहेत. गणेश जयंतीच्या निमित्ताने त्या ठिकाणी मोठा सोहळा संपन्न व्हायचा. गणेशाची मूर्ती, मोठा कार्यक्रम व्हायचा, खूप मोठा. आणि सगळे गणेश भक्त त्या कार्यक्रमात उपस्थित राहायचे, कारण तेवढा दरारा होता चिंतामणी देवांचा. वा वा, दरारा कसा, म्हणजे हे गणेश उपासक होतेच, यात काही अडचण नाही, पण आलेल्या लोकांचं चांगलं वाईट करायची ताकद ह्यांच्यात, ते बघायचे. असं सगळ्याच्या अडचणी लोक घेऊन यायची नाही, त्या अडचणी दूर करायच्या. कोणाच्या काही अडचणी असायच्या, कोणाची समजा एखाद्याला वाटलं आपल्या म्हशीला दूधच येईना, चला महाराजाकडे, महाराज दूधच येईना. एखाद्याला वाटतंय लय दूध येलंय म्हशीचं, त्याचं बंद करावं काय, की बरेच लोक आहेत. सगळ्याला चांगलं व्हावं असं वाटत नाही. माझी म्हैस दूध देत नाही म्हणलं, ह्याची लय द्यायला मग जावं लागतंय महाराजाकडे, का थोडं बंद करा बरं महाराज. असंच काही माणसं हे थोडं काही बघायची छाव असं, लोकांना बघायचंय म्हणलं की जरा थोडं बरंच वाटतंय. आणि बघणाऱ्या माणसाकडे लय गर्दी आहे महाराज. असं ते आपल्या वारकऱ्याकडे काय येत नाहीत माणसं. इथं सगळं मोकळं आहे, इथं माळ लागते, व्यसन चालत नाही, इथं काहीच बंधन जास्त आहेत म्हणून लोक इकडे येत नाहीत. अरे काल परवाचे संप्रदाय आले, मोकार संप्रदाय, चिकार आले, मोठे झाले का काहीच बंधन नाही, खा प्या पण आमच्याकडे या, गेले लोक तिकडे. आपल्याकडे बंधन आहे म्हणून लोक इकडे घुसत नाहीत, फार लोक असं काही येत नाहीत. बाकी संप्रदाय वेगळे, पण जेवढ्या वेगानं येते तेवढ्याच वेगानं जाते, हे विधानात ठेवा. आणि मग हे बघायचं, तसा बघायचा नादच आहे आपल्याला. मी अनेक वेळा बोलत आलो, असं जर कोणी बघणारा भेटला की नाही, इतकी गर्दी करतात माणसं, महाराज आपलं बघा ना, आपलं बघा, त्याच त्याला कळत नाही ह्याचं काय बघा, आपलं बघा, आपलं बघा वाटतंय माणसाला. काय बघायचं अवघड नाही, काहीच अवघड नाही महाराज. एक 2-4 ठोकटाळे असतात बापूजी महाराज, ते 2-4 ठोकटाळे बसले की बसले, फक्त ते व्यवस्थित हाणता आले पाहिजेत. काय अवघड नाही, आम्ही सुद्धा बघायला लागलोय आता. आज काय येऊ नका माझ्याकडे पुन्हा कधी, काय अवघड नाही त्याला. सावकार एखादी मावशी हात घेऊन पुढे आली की नाही, एक 2-4 वाक्य असतात बापू महाराज, तेवढेच बोलायचे. पहिलं वाक्य हाणायचं बघा, वा वा मावशी खरंच तुमच्यामुळे घर टिकून आहे बघा, इथून सुरू करायचं. इथून सुरू करायचं. तुमच्या हातात लक्ष्मी आहे बघा, तुमच्यामुळे घरात पैसा. मावशी दम नाही तुमच्या पायाला, भिंगरी फिरल्याने गर 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 दम. इकडून तिकडं मारुती ते सगळं चक्रा ते सगळं तुमच्या नाही, ते इकडे येणं जाणं फक्त तुमच्यामुळे आहे मावशी, दम नाही तुमच्या पायाला. हे सगळं म्हणायचं, तिला बरं वाटतंय. आणि एक वाक्य सांगतो, ते महत्वाचं आहे, ते म्हणावंच लागतंय तर खरं वाटतंय. पुन्हा शेवटी म्हणायचं, मावशी एवढं सगळं असून तुमच्या नवऱ्याला तुमची किंमत नाही बघा, हे म्हणावंच लागतं. हे म्हणलं की मग म्हणताय महाराज खरं आहे, मग सगळ्या गावाला कळलं, ह्या कुडुमिराला कधी कळायचं म्हणते. दम नाही तुमच्या पाय. 1-2-4 वाक्य हाणले की हाणले, ते पटतंय. हे छावछूव बघणं त्यांचं चालायचं. भरपूर लोक यायचे चिंतामणी देवाकडे, ह्या गर्दी जमायची. त्यात काय उपासक आहे आपल्याकडे, शैव उपासक सांगितले, देवीचे शाक्त उपासक सांगितले, गणेशाचे उपासक सांगितले, विष्णूचे उपासक सांगितले. बाकी सगळे जात नव्हते. वारकरी पंथात ते लोक थोडं कमी जायची. चिंतामणी देवांनी विचार केला, सगळी लोक येत आहेत पण वारकरी लोक येत नाहीत, काय केलं पाहिजे? 2-4 भक्त म्हणले, काम करा,
वारकऱ्यांचा एक मोठा महाराज आहे, एक बुवा आहे, त्याचं नाव आहे तुकोबाराय आहे. त्यांचं चांगलंच चालते, कीर्तन करतात, खूप लोक येतात कीर्तनासाठी. मला असं वाटतंय त्यांना एक वर्षाच्या कार्यक्रमाला आपण आणलं पाहिजे. जर समजा तुकाराम बुवा आले तर त्यांच्या बरोबर त्यांचे टाळकरी येतील, त्यांचे वादक येतील, त्यांचा समाज येईल, त्यांचे भक्तगण येतील आणि आपल्या कार्यक्रमाला शोभा येईल. चिंतामणी देवाला आवडले. असा कार्यक्रम जवळ आला, गणेश जयंती जवळ आली, मोठं नियोजन, खूप मोठं नियोजन. आता समाज वाढणारच आहे. आणि मग अगोदर देहूला गेले, तुकोबारांनी दर्शन घेतलं. तुकोबा, आपल्या घरी मोठा उत्सव असतो, गणेशांची उपासना करणारा मी गणेश भक्त आहे आणि माझी विनंती आहे या कार्यक्रमाला आपण आलं पाहिजे. तुकोबारांना आनंद वाटला. तुकोबारा म्हणतात, गणेशांना आम्ही कधी वेगळं मानलंच नाही. आमच्या भगवान पंढरीनाथाने गणेशाला अग्रपूजेचा मान दिला. आमचं भाग्य आहे, नक्की येणार. यालाही आनंद वाटला. दिवस जवळ आला, कार्यक्रम सुरूच झाला. गणेशाची पूजा सुरू झाली. चिंतामणी देव स्वतः पूजेसाठी बसले, डोळे बंद आहेत, ध्यान करायला लागले. विचार करतायत तुकोबारा येणार आहेत, येतील तुकोबारा आहे. डोळे उघडायचं, बघायचं आले का, नाही आले, अजून नाही आले. पूजा सुरू झाली, पण ते खरंच संत होते, सात्विक होते. ध्यानस्थ झाले आणि ध्यानस्थ झाल्यानंतर ज्या गणपतीला जो हार घालायचा आहे, गुलाबांच्या फुलाचा हार, आणि त्या हारामध्ये एक फूल सुकलेलं, एक फूल खराब झालेलं, हे त्यांना ध्यान अवस्थेत कळालं. आता ध्यानाच्या बाहेर निघाल्यावर पूजा करत असताना जो हार गणपतीला घालायचा आहे, त्या हारात एक फूल खराब आहे हे त्यांना हाराकडे न पाहता ध्यानस्थ अवस्थेत कळालं. एवढे पोचलेले महाराज होते. आणि राग आला त्यांना. आपण ज्या माळ्याकडे हे काम दिले त्याने चुकारपणा केलाय. तुकोबारा येणार आहेत, आपलं वैभव झालं असतं, काहीच चूक होऊ द्यायची नाही, आपला मोठेपणा दाखवायचंय असं ठरलेलं असताना त्या माळ्याने चूक केली. पूजा झाली की त्याला दम दिला पाहिजे. हे सगळं ध्यानात चाललंय यांच्या. आणि ध्यान झालं, डोळा उघडला, डोळा उघडून पाहतात तर काय पुढं तुकोबारा आहे. वा वा वा, तुकोबा आलात? कधी आलात? कधी आलात म्हटल्याबरोबर तुकोबारांनी सांगितलं, त्या माळ्याला दम द्यायचं चाललं होतं की नाही, तवा चालू म्हटले. आणि मग ह्यांना कळालं मी माळ्याला दम द्यायचा हे माझ्या ध्यानात आणलं. म्हणजे ध्यानात आलेलं सुद्धा या बाबाला कळालं, म्हणजे हा बाबा लहान नाहीये. वा वा, ते तुकोबारा आहे, हे सामर्थ्य तुकोबारांचं आहे. आनंद वाटला आणि स्वतःची चूक कळाली. मला असं वाटतंय मनुष्य जीवनामध्ये माणसाने सिंहावलोकन करणं अत्यंत गरजेचं आहे. सिंहावलोकन कशाला म्हणावं? पाठीमागं वळून पाहणं त्याला सिंहावलोकन म्हणा. वाघ फक्त पळत राहतो, पण सिंह तसं नाही करत. पुढं चालावं, पाठीमागं बघावं, हे सिंहाचं लक्षण आहे. गणेश त्या चिंतामणी देवाला कळालं की ध्यान करत असताना ध्यान कसं केलं पाहिजे हे आज तुकोबारांनी अत्यंत छोट्या शब्दात मला शिकवलं. ध्यान करत असताना प्रपंच नाही, ध्यान करत असताना केवळ अंतःकरणात भगवंताचीच मूर्ती असली पाहिजे, देवाशिवाय कोणाचाच विचार करायचा नाही, हे ध्यान आहे. आणि आज मी चुकलोय, आज माझ्या ध्यानामध्ये देव नाही आला, आज ध्यानात माझ्या माळी आला, म्हणजे माझं ध्यान चुकायला लागले. मला असं वाटतं प्रत्येक युगातली एक साधना आहे. कृतयुगामध्ये काय साधना, त्रेतामध्ये काय साधना, द्वापार युगामध्ये काय साधना, कलियुगामध्ये काय साधना, भिन्न भिन्न आहे. सुभाषितकार गोड 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 बोलतात. देवाच्या प्राप्तीसाठी साधना वेगवेगळी सांगितली. कृतध्यायते विष्णू त्रेतायाम यजतो मुखे द्वापारे परिचर्यायाम कलो तदहरी कीर्तनात ही साधना सांगितली. कृतयुगामध्ये देवाच्या प्राप्तीचं साधन ध्यान होतं. डोळे बंद करून ध्यान करायचं म्हणजे देव मिळवायचा. आता ते अवघड आहे, आता ध्यान करणं शक्य नाही. आता ते गेला काळ कृतयुगाचा. म्हणजे डोळे बंद केल्यावर अंतःकरणात देवच आला पाहिजे तर ते ध्यान आहे. व आता कीर्तन झालं की नाही, व डोळे बंद करून ध्यान करून बघा. नाही लगेच बंद करू नका, पुन्हा घरी गेल्यावर करा. देवापुढे बसा आणि डोळे बंद करा. आणि मला खरं सांगा, डोळे बंद केल्यावर तुमच्या डोळ्यापुढे देव येतो का प्रपंच येतो? मी तर खात्रीनं सांगतो, डोळे बंद केल्यावर देव येईल का नाही माहित नाही,
पण आमच्या ध्यानात कुकर मिक्सर आल्याशिवाय राहत नाही बघा. ते नक्की येणार, देव येत नाही. ते ध्यान धारणा ही विचित्र आहे. कृतयुगामध्ये ध्यान, त्रेतामध्ये यज्ञ, द्वापारमध्ये पूजा, कलियुगा माझी करावे कीर्तन. तेने नारायण देईल भेटी, ध्यान साधना कशी असावी हे आज तुकोबराने शिकवलं. वाईट वाटलं. वा, बरं झालं आज बोलवलं तुकोबरांना, काहीतरी शिकायला मिळालं. याला मोठेपण म्हणा. स्वतःची चूक मान्य करायला माणूस लय मोठा लागतो. म्हणजे मी असं वाक्य बोलतो, मी लहान आहे असं म्हणण्यासाठी माणूस खूप मोठा असावा लागतो बरं, तर ते म्हणते मी लहान आहे. म्हणजे अजून बोलतो, मी मूर्ख आहे हे कळण्यासाठी लय शहाणा लागते. म्हणजे अजून जरा सोपं करतो, मला काहीच कळत नाही हे कळण्यासाठी माणसाला लय काही कळावं लागते. तेव्हा त्याला कळते मला काहीच कळत नाही. मला असं वाटतंय माणसाला काही गोष्टी कळायला पाहिजेत. म्हणजे एवढं तरी कळावं की आपण कुठून आलो हे तरी माणसाला कळावं. हे जर नाही कळालं आपल्याला कुठं जायचंय हे तरी कळावं. हे जरी नाही कळालं आता आपण कुठं आहेत हे तरी कळावं. आणि हे जरी कळत नसलं तर मला वाटतंय आपण न जगलेलं बरं हे तर कळतंय की. हे सोपं आहे. त्यांना कळालं आपलं चुकलंय, आपली चूक झाली, नमस्कार केला, बस पूजा संपन्न झाली. आता ऐका, गणरायाची पूजा संपन्न झाली, समाज जमला, स्वतः तुकोबराय, त्यांचे भक्तगण, वारकरी संप्रदाय, गणेशाचे भक्त, शाक्त सगळे उपासक त्या ठिकाणी आहेत. पूजा झाली, आता जेवायला बसायचे. पंगतीची तयारी झाली, वाढणारे वाढायला लागले. चिंतामणी देवानं सांगितलं आपल्या शिष्यांना 2 ताटं तयार करा, तिथे पलीकडे स्वतंत्र व्यवस्था करा, तुकोबराय बसतील आणि एका पात्रावरती मी बसेल. ठीक आहे, वाढणारे 2 पात्र वाढायला लागला. आणि चिंतामणी देव उठले, सगळीकडे वाडेकरी पोचलेत का हे पाहण्यासाठी गेले. तेवढ्यात तुकोबराय म्हणतात एक काम करा, त्या वाढणाऱ्याला काय, इथं अजून एक पात्र टाका. म्हणजे आधी किती होते 2, अजून एक टाका, 3 पात्र टाकले. वाढणं झालं सगळीकडे. चिंतामणी देव विचारतात, आलं का सगळ्याला? आलं. पोचलं का? पोचलं. करायचे सुरू करायचे. लोक वाट बघू लागले. चिंतामणी देव त्यांच्या जागेवर बसतील, पुंडलिक वरधारी म्हणतील आणि मग सगळ्यांनी सुरू करायचं. चिंतामणी देव आपल्या जागेकडे आले. आल्यावर पाहतात एक पात्र तुकोबऱ्यासाठी, दुसरं पात्र आपल्यासाठी, तिसरं टाकले कोणाला? आपल्या शिष्याला बोलवलं, हे दुसरं पात्र कोणाचं आहे? तो म्हणला मला माहित नाही, तुकाराम बुवा म्हणले टाक, मी टाकलं. मला वाटते त्यांचा कोणी शिष्य असेल, एखादा जवळचा भक्त असेल, ते जवळ घेतील म्हणून टाकले. त्यांनाही तसंच वाटलं. बसले आणि तुकोबांना विचारलं, तुकोबा झालंय सगळं, वाडेकरी वाढणं झालंय, सगळी लोक वाट बघायला लागलेत, आता जेवायला सुरूच करायचे. कुठे तुमचा भक्त, कुठे शिष्य? बोलवा त्याला, कडला बसवा. एकदा बसलं की जेवायला सुरू करायचे. कोण आहे तुमच्या ओळखीचा? तेव्हा तुकाराम बुवा म्हणले, महाराज माझ्या ओळखीचा नाही. मग हे पात्र कोणाला आहे? तुकोबाराय बोलतात, चिंतामणी देवा, तुम्ही ज्याची पूजा केली, चिंतामणी देवा
विचारतात तुकोबर आहे, तिसरं पात्र कुणाला आहे? मी आणि तुम्ही आपण दोघच, दुसरं कोणाचं पात्र आहे? तेव्हा तुकोबराय बोलता, चिंतामणी देव, हे पात्र माझ्या भक्तासाठी नाही, हे पात्र तुमच्या गणेशासाठी आहे. तुम्ही ज्यांची उपासक आहात, तुम्ही ज्यांची भक्ती करता, तुम्ही ज्यांचं चिंतन करता, मला असं वाटतंय आज तुम्ही त्या गणपतीला जेवायला बोलवायचं. आता सगळी लोक शांत बसलेत, आता जेवाय सुरूच करायचंय. सकाळपासून उपाशी आलेले माणसं, आता सगळं ताटात वाढलंय, आता तुटूनच पडायचंय हे ठरलं ह्यांचं. पुन्हा ह्यांचा घोटाळा सुरू झाला, देवाला बोलवा. आता लोकांना तर माहित आहे एवढ्या वर्षाने येलोय पण कधी देव आला नाही मग इथं जेवायला. आणि आता काय करायचं? चिंतामणी देवाने हे ऐकलं, आईस्क्रीमच झाले. बापरे, ह्याला बोलवलं म्हटले आपण आपला मोठेपणा करायला. कशासाठी बोलवलं आपण तुकोबऱ्यांना? आपलं मोठेपण दाखवायला. आणि हे आपल्याच अंगलट आलं म्हटलं. आता म्हणजे आपण किती पाण्यात आहेत हे जरी लोकांना कळत नसलं तर स्वतःला कळतंय आपली काय लायकी आहे. प्रत्येकाला कळतंय आपण किती आहेत उंच, आपल्याला माहिती आहे. यांना कळालं की आजपर्यंत काय मला शक्य झालं नाही आणि मला वाटत नाही की मी बोलवल्यावर देव लगेच येईल. तुम्हाला वाटते का येईल लगेच? तुम्ही या म्हणल्यावर या म्हणा बरं आता इकडं. नाही अहो, आपण या म्हणल्यावर देव येत नाही, यात नवल नाही. आपण ये म्हणल्यावर लवकर आपली बायको येत नाही का? येत नाही. कोण आहे रे? कोणी माणसं येत नाहीत आपण ये म्हणल्या. ऐका. आणि मग यांना वाईट वाटायला लागलं. आता काय करावं? यांना कळालं. तुकोबराय बोलतात, तुम्ही ज्याची उपासक आहात, तुम्ही ज्याची भक्ती करताय, ज्याचं चिंतन करताय, त्याच्या नावावर सगळं तुम्ही करायला लागलात. मला असं वाटतंय तुम्ही त्यांना इथं जेवायला बोलवलं पाहिजे. का बोलवावं? त्याचं कारण आहे, जेवण म्हणजे हा भोग आहे. आणि हा प्रत्येक भोग अगोदर भगवंताला समर्पित केल्याशिवाय माणसाने कधी जेवू नये म्हणे. आजही काही असे जुने माणसं आहेत. आज घरामध्ये आपल्या स्वयंपाक झाल्याबरोबर आमची आई, आमची आजी पहिला घास काढायची, तो घास आपल्या लेकराकडे द्यायची. बाळा जा मंदिरात देवाला ठेवून ये. दुसरा घास उचलावा ते आपल्या आजीनं आपल्या लेकराच्या हातात द्यावा. बाळा जा गाईला खाऊ घालून ये. आणि मग घरातल्या माणसाला ती म्हातारी जेवायला वाढायची. आपण केलेला पदार्थ, आपण केलेला स्वयंपाक अगोदर भगवंताला समर्पित केला पाहिजे. का? एक वेळेस आपण केलेलं अन्न हे केवळ अन्न राहतं, पण तेच अन्न जर देवाला समर्पित केलं तर ते अन्न न राहता प्रसाद होतं. आणि मला असं वाटतंय अन्नाने माणसाचं कल्याण होत नाही, प्रसादाने माणसाचं कल्याण होतं ना. भगवद्गीतेमध्ये भगवान परमात्मा स्वतः बोलतात, अर्जुना काय ताकद आहे प्रसादाची? प्रसादे सर्व दुःखानाम आणि रस्योपजायते. मनुष्य जीवनातील दुःख नष्ट करायचं सामर्थ्य प्रसादात आहे. म्हणून सप्त्याच्या ठिकाणी, उत्सवाच्या ठिकाणी स्वयंपाक झाला, देवाला नैवेद्य दिला की माणसं जेवून जा म्हणत नाहीत. वारकरी बांधवांना विनंती आहे, कीर्तन झाल्यानंतर महाप्रसाद आहे, महाप्रसाद घेतल्याशिवाय कोणी जायचं नाही. वरावात लई नाही की यायचे कोणतरी जेवायला पुन्हा. त्यांना काय माहित आहे कीर्तन वेगळं चाललंय म्हणून. हे म्हणजे जेवल्याशिवाय कोणी जायचं नाही, जेवण नाही, प्रसाद घेतल्याशिवाय कोणी जायचं नाही. अगोदर तो अन्न भगवंताला समर्पित केलं पाहिजे, मग तो प्रसाद होतो. माझी विनंती आहे, तुम्ही देवाला बोलवा, गणपतीला बोलवा. म्हटल्याबरोबर चिंतामणी देव शांत झाले, लोक शांत बसले. प्रकाराचे माणसं असते, प्रकाराचे तीन तुका म्हणे केले जन. काही लोकांना आनंद वाटला. कशाचा? काही लोक विचार करतात काय भाग्य आपला आज, काय या डोळ्यानं आपण संतांनाही बघितलंय. म्हणजे आपल्यासाठी दोघं संतच आहे. ते तुकोबराय संत, चिंतामणी देव संतच. म्हणजे आज आपलं डबल भाग्य. काय? आज आपण संतांनाही पाहिलंय आणि आज आपल्या भाग्यामुळं आपल्याला गणपती सुद्धा बघायला भेटणार आहे. जर आला तर लोकांना आनंद वाटायला लागला. पण काही लोक विचित्र असतात, त्यांचंच खायचे त्यांच्याच मुळावर. आता ह्याला कळल म्हणले. म्हणजे आज इतके वर्ष त्यांचंच खाल्लं, त्या चिंतामणी देवाचंच. आणि त्याच पहिल्या पंक्तीला बसून मग लोकांनी बोलायला सुरुवात केली. बरं झालं म्हटले बाबा इथं आलाय. कुठला आहे माहित नाही म्हणले, पण आता ह्याला कळल म्हटले. आणि म्हणावं देवाला येते का? वर्गण्या गोळा करू 70 किलो म्हटलं आहे ना. आणि म्हणावं देवाला आता येते का?
काही लोक वाटच बघायला लागलीत आता काय होते. काही सात्विक लोक बरं झालं चला संतही बघायला भेटले, देवही बघायला भेटणार. बराच वेळ झाला, बराच वेळ काहीच मिळ लागना. किती वेळ झाला, बसलेली लोक समोर पात्र टाकले, पात्रामध्ये अन्न वाढलेलं आहे. बराच वेळ झाला ते अन्न शिळ व्हायची वेळ आली. वाढ वेळ झाला शिळे झाले अन्न, वाढ वेळ झाला शिळे झाले अन्न. वाढ वेळ झाला शिळे झाले अन्न, वाढ वेळ झाला शिळे झाले अन्न. तटस्थ ब्राह्मण बैसले ते, तटस्थ ब्राह्मण बैसले ते, तटस्थ ब्राह्मण बैसले ते. देव म्हणती तुकया एवढी कैची चोरी, देव म्हणती तुकया एवढी कैची चोरी. शिळे झाले अन्न. बराच वेळ झाला वाढलेलं अन्न शिळ होऊ लागलं, पण ह्या दोघांचा वाद काय मिटेना. बोलवा देवाला. हे म्हणायचे कसं जमते बाबा. आता मान्य केलं, दोन्ही हात जोडले. तुको बरा आहे, खरं सांगू का म्हणे. काय देव म्हणते तुकया, देव म्हणजे चिंता म्हणे देव. तुको बरा आहे. अहो एवढी थोरवी माझी नाहीये, एवढा मी मोठा नाहीये, एवढी कैची थोरी. खरं सांगतो हे सगळं झालं ते फक्त अभिमानामुळे झाले. अभिमाना भीतरी नागवलो. अंतःकरणात खूप मोठा अभिमान होता, अहंकार होता, आणि आज मला त्या अहंकारानं नागव केलं म्हणे. नागवलो. अहंकार विचित्र आहे. सज्जन हो, मनुष्य जीवनामध्ये काही गोष्टी आल्या तरी चालतील, नाही आल्या तरी चालतील, पण माणसाकडे अहंकार कधी येऊ नये. अहंकार विचित्र आहे. अहंकाराने भली भली माणसं मार्गस्थ झाली भगवंताच्या चिंतनामध्ये, देवाच्या प्राप्तीसाठी. पण अहंकार आला की सगळं संपलं. देव सगळं सहन करतो, पण देवाला अहंकार सहन होत नाही. तिळ मात्र जरी होय अभिमान मेरुतो समान भार देवा. देवाला अभिमान सहन होत नाही. आपण भागवत ऐकले, भागवतामध्ये त्या सगळ्या गोपिका, भगवान परमात्मा जेव्हा रासक्रीडा खेळायला लागला, रासक्रीडा खेळता खेळता गोपिकांना अहंकार झाला. आम्ही खूप मोठ्या भाग्याच्या, एवढा मोठा परमात्मा, ते जपी तपी योगी ध्यानी मुनी ज्यांच्या स्वप्नात नाही, तो तू आम्हापाशी मागे पुढे. देवाला कळालं, गोपिकांना अभिमान झाला. देवानं गोपिका सोडल्या, राजाला देव घेऊन निघून गेला. राधा देवाच्या खांद्यावरून राधा विचार करते,
एवढ्या सगळ्या गोपिका असताना देवानं फक्त मला एकटीलाच आणलं, म्हणजे मी काय साधी आहे का म्हटली. मी लय भारी. कोण म्हणते? गोपी राधा. मी नंबर 1, माझ्यासारखी कोणी नाही. देवाला कळाला, झाला घोटाळा म्हटला. ज्याच्यामुळं गोपिका सोडल्या तो अहंकार आता कुणाला झालाय? राधेला. बरं, राधेला अहंकार झाला यात नवल नाही, डोक्यावर बसून झाला, हे मोठं नवल आहे. देवानं राधा खाली टाकून दिली. मग राधा रडते. कान या रे जगजेठी देई भेटी एक वेळा येथवरी होता संगे अंगो अंग विको लपविले. बरोबर ते पुन्हा म्हणतो येतवरी होता संगे, ते तिकडे गेलाय. अंगो अंग लपविले. भगवान परमात्म्याला कळालं देव सगळं सहन करतय, पण देव अहंकार कधी सहन करत नाही. देवाला अहंकार सहन होत नाही. ज्ञानोबा किती गोड बोलतात राव. ज्ञानोबांची भाषा अहंकार एवढा विचित्र आहे. हा अहंकार अज्ञानी माणसाकडे जात नाही म्हणे, आणि तो ज्ञानी माणसाला सोडत नाही. नवला अहंकाराची गोटी विशेष न लगे अज्ञानापाठी, सज्ञानाच्या झोंबे कंठी नाना संकटी नाचवी. तो बराय, मला तो अभिमान झाला, आणि अभिमाना कारणे मला खूप मोठं वाटायचं. मी खूप मोठा आहे, एवढे लोक जमतात, मी गणेश भक्त आहे, मला सगळं जमतं, मी खूप ज्ञानी आहे. हा अहंकार माझ्या अंतःकरणात होता, पण तुमची कृपा झाली, आज माझा अहंकार नष्ट झाला. काय माझी एवढी थोरवी नाहीये की मी या म्हटल्या देव जेवायला येईल. मग त्यातली 2 माणसं होती की नाही, ते 2 प्रकारची. त्यातल्या एका प्रकारच्या माणसाला वाईट वाटलं. कशाचं? यानं तर सरेंडर केलं म्हटले, म्हणजे मान्य केलं आपलं काही शक्य नाही, घोटाळा झाला म्हटले. संत बघाय भेटले पण देव बघाय भेटत नाही, त्यांना वाईट वाटलं. ते दुसरे होते का नाही, ते आता आण बरं तुला जमते का म्हणणारे, ते म्हणले जिरली बाबाची. बाबा हलका निघाला म्हटले, मिटलं म्हणले बाबाचं काही नाही. 2 प्रकारचे माणसं काय साधेच का? माणसाचं काहीच खरं नाही महाराज. माणसं चांगले जगू देत नाहीत आणि वाईटही जगू देत नाहीत. म्हणून जगणाऱ्या माणसानं स्वतःच्या मनासारखं जगावं, लोकांचा विचारच करायचा नाही. 4 लोक काय म्हणतील, 4 लोक काय म्हणतील. मला प्रश्न पडते नेमकं ते 4 लोकच कोणते आहेत की अजून सापडले नाहीत. 4 लोक काय म्हणतील, काय का म्हणणार, आपल्याला काय करायचंय, आपलं आपलं जगत राहायचं. तुम्ही कसंही वागा मामा, कसंही वागा, लोक तुम्हाला नावच ठेवणार आहेत. कसंही वागा. ते जुने लोक खूप छान सांगायचे बघा. जुने लोक सांगायचे, बाप लेक दोघं निघाले, सोबत एक गाडव होतं. काही चौकात माणसं भेटली, कुठं चाललात रामराव? गावाला चाललोय. हे काय गाडव आहे म्हटले. अरे मग दोघं चाललात तुम्ही, एकानं गाडवर बसावं, एकानं चलावं, सोपं आहे की काय, कळतंय का नाही म्हटलं तुम्हाला? हे माणसं म्हणले बरोबर आहे की. मग या दोघांना विचार केला. बाप म्हटला पोराला, पोरा बस गाडवावर. पोरग म्हणला पप्पा तसं नाही, मी तरुण आहे, तुमचं वय झालंय, तुम्ही बसा. पोरांना बापाला मान दिला, बाप गाडवावर बसला. पुढच्या चौकात गेले, तिथे काही माणसं. कुठं चाललात? गावाकडे चाललो. तुम्ही कोण आहेत? बापा. हे कोण आहे? पोरगा आहे. अरे मग लाज वाटली पाहिजे, पोरग खाली बापवर असं असतं. बाप म्हणला बघ तुला म्हणत होतो का नाही, लोक नाव ठेवतात. बाप खाली उतरला, पोराला बसवलं. आता बाप खाली. पुढल्या चौकात गेले. कुठं निघाला? गावाकडे. हे कोण आहे? पोरगा आहे. तुम्ही? मी बाप आहे. माणसं म्हणले तुला लाज वाटली पाहिजे, म्हातारा बाप खाली चालला आणि तू घोड्या तर गाडवावर. कळतंय तुला? अवघड आहे म्हटलं गड्या. आता मी आधी खाली होतो, तुम्ही वर होतात, आता काय करावं? ते म्हटलं एक काम करू, दोघं बसू. हे दोघं बसले गाडवावर. दोघं गाडवावर बसले. पुन्हा पुढल्या चौकात. कुठं चाललात? गावाकडे चाललो. हे खाली काय? गाडव आहे. तुम्ही माणसं वर बसलात. दोघं. तुम्हाला लाज वाटली पाहिजे. अरे गाडव असलं म्हणजे काय झालं? त्याला बी जीव आहे की म्हटलं, त्याला बी जीव आहेच की. दोघं बसलात म्हटले. आम्हाला प्रश्न पडला नेमकं गाडव कोण आहे, खालचं का वरचं? आणि मग ह्याने विचार केला, अरे गड्या, एकानं बसलं तरी लोक बोलायलेत, बाप बसला तरी लोक बोलायचे, पोरग बसलं तरी लोक बोलायचे, दोघं बसलो तरी लोक नावच ठेवायचे. हे दोघं वैतागले, दोघं खाली उतरले, दोघांनी गाडावच खांद्यावर घेतला. मग तर लोक म्हणतील का बरं झालं म्हणून? नाही म्हणत, कोणी काही म्हणत नाही. समाजाचा काय विचार करता? ऐकावे जनाचे करावे एवढं करा. काय करा? आपल्या वागण्याने कोणाला त्रास होऊ नये असं वागलात की ते चांगलंच आहे. आपल्या वागण्याचा कोणाला त्रास होऊ नये, आपल्या वागण्यामुळं नुकसान कोणाचं होऊ नये एवढं पत्ते सांभाळलं की सगळं चांगलंच आहे. समाजाचा काय विचार करता? काही लोक नाव ठेवायला लागली. जमलं नाही म्हटले आपल्या बाबाला. तुकाराम महाराज लांबून आले, आपल्या बाबाची परीक्षा घेतली. बोलवा देवाला. नाही जमलं. आता काय करावं?
पण ह्यांचे काही समर्थक होते. कोणाचे? चिंतामणी देवाचे. आमच्या कार्यक्रमात येऊन तुम्ही आमच्या महाराजाचा अपमान केलाय. मग मान्य आहे की आमच्या महाराजाला देवाला आणता आलं नाही. मग तुम्ही सुद्धा भक्तच आहेत की, तुम्ही सुद्धा विठ्ठलाचे भक्त आहेत. जर तुमच्यात हिंमत असेल तुम्ही आणून दाखवा विठ्ठलाला, मग आम्ही मानतोच म्हटले. तो कोबरा म्हटले भल्या माणसा, कार्यक्रम गणपतीचा, इथे विठ्ठलाचं काय काम आहे म्हटले. कोणाचा कार्यक्रम आहे? गणपतीचा. मी गणपतीलाच आणतो म्हटले. आणि मग लोकांनी विचार केला हे शक्य आहे का. तेव्हा तुकोबराय उठतात. पण ऐका, इथं मी असं म्हटलो की तुकोबराय असं म्हटलं की मी गणपतीला आणतो, पण तुकोबराय असं नाहीत म्हणत. तुकोबराय दोन्ही हात जोडतात, कारण माझ्या तुकोबराकडे अहंकारच नाहीये. दोन्ही हात जोडतात आणि तुकोबराय चिंतामणी देवाला सांगतात, देवा मी देवाला आणणार आहे, पण माझ्या पुण्यावर नाही. आजपर्यंत तुम्ही जे पुण्य कमवलंय त्या तुमच्याच पुण्याईच्या बळावर आज मोर याला मी तात्काळ आणतो अभंगाच्या तुका म्हणे देवा तुमच्या सुखासी, तुका म्हणे देवा तुमच्या सुखासी.
बारको माये थोरी तुकोबराय बोलतात, जरी तुमची ही थोरवी नसेल तरी तुमच्याच पुण्याईने मने देवा तुमच्या सुकृते शब्दाचा अर्थ आहे तुमच्या पुण्याईच्या बळावर. हे तुम्ही जे आजपर्यंत पुण्य कमवलं की नाही, हे माझं नाही, तुम्हीच कमवलेलं पुण्य आहे. तेच पुण्य मी मार्गाला लावतो आणि तुमच्याच पुण्याईच्या बळावर मी देवाला आणतो म्हणे. आणीन त्वरित मोरयासी, तात्काळ लगेच मोरयाला मी या ठिकाणी आणतो. आणि हे तुकोबरांचे शब्द समाजाच्या काळजाला भिडले. चिंतामणी देवालाही आनंद वाटला की मी कमवलेल्या पुण्याने जर देव म्हणजे याचं काय केलं, तुकोबरांनी दोन गोष्टी केल्या. एक, चिंतामणी देवाचा अभिमानही नष्ट केला आणि दुसरं, त्यांचा समाजापुढे कमीपणा सिद्ध नाही केला. मग म्हणजे हे गणपती जरी आला तरी माझ्यामुळं आला नाही, ते तुमच्या पुण्यामुळेच आला. म्हणजे हे त्यांचा मोठेपणा पुन्हा सिद्ध करून दिला. म्हणजे संत त्याला म्हणा दुसऱ्याचा कमीपणा आणि आपला मोठेपणा जो मिरवतो तो संत नाही, त्याला राक्षसी वृत्ती म्हणा. पण तुकोबरांनी ते नाही केलं. म्हणजे उद्या लोक म्हणतील काय तुकोबराय मोठे, आपल्या चिंतामणी देवाला जमलं नाही पण तुकोबरांनी गणपतीला आणलं, चिंतामणी देवाचा लोक अपमान करतील. असं न करता जरी गणपती आला तरी तो माझ्यामुळं नाही, तुमच्याच पुण्याईच्या बळावर येणार आहे. आजपर्यंत तुम्ही जी साधना केली, जी तपस्या केली, जी गणपतीची पूजा केली, त्या तुमच्या पुण्याईच्या बळावर तुमच्या सुकृते आणीन, तुमच्या पुण्याईच्या बळावर मी देवाला आणतो. आणीन त्वरित मोरयासी, असं म्हणून तुकोबरांनी श्री गणेशाची प्रतिज्ञा केली, प्रार्थना केली, विनवणी केली, विनंती केली आणि गणपती बाप्पाला त्या ठिकाणी प्रगट केलं. तो दिवस म्हणजे गणेश जयंतीचा दिवस. त्या दिवशी तुकोबराय गणपतीला प्रगट करतात आणि हे प्रगट झाल्यावर लोकांना आनंद वाटला. चिंतामणी देवांनी तुकोबरांचे पाय धरले आणि तुकोबराय गणपतीला नमस्कार करतात. आणि या न्यायाने गणपतीचं अवतीर्ण अर्थात गणेश जयंती दिवशी भगवान श्री गणराय प्रगट झाले. आणि हा प्रसंग तिथे तुकोबरांच्या पुढे उद्भवला आणि त्या प्रसंगानुरूप म्हणजे आजचा हा अभंग आहे. चिंतामणी देवा गणपतीसी आना, करवावे भोजना तुझे पात्री, देव म्हणती तुकया एवढी कैची थोरी, अभिमाना भीतरी नागवलो. झालेली सेवा आपण सर्वांच्या चरणावरती भगवान श्री गणरायाच्या चरणावरती समर्पित करतो. या वाणीला थांबतो. खरं म्हणजे हा अत्यंत दिव्य भव्य सोहळा संपन्न होतोय. उजनी गावाला शोभेल, उजनी गावाला साजेसा हा उत्सव या ठिकाणी संपन्न होतोय. अत्यंत सुंदर हा मंडप, आपण सर्व गुणीजन कलाकार मंडळी आपण सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा संपन्न होतोय. मागच्या वर्षी गणरायाच्या मूर्ती प्राण प्रतिष्ठेचा सोहळा संपन्न झाला, मूर्ती स्थापना झाली आणि या वर्षी याच मंदिराचा हा कलशारोहणाचा कार्यक्रम मोठ्या श्रद्धेने, मोठ्या प्रेमाने, मोठ्या भावयुक्त अंतःकरणातून संपन्न होतोय. मला वाटतंय उद्याच आहे ना का परवा दिवशी कलशारोहणाचा कार्यक्रम संपन्न होतोय. म्हणजे खऱ्या अर्थाने त्या ठिकाणचं, त्या मंदिराचा जो गाभारा आहे त्या गाभाऱ्याचं परवा दिवशी हे काम पूर्णत्वास जाणार आहे. कारण म्हणजे कळस हा अत्यंत पवित्र आहे. कळसाचं सामर्थ्य हे अवर्णनीय आहे. आपल्या मुखातून ते शब्द बाहेर पडतील एवढं महत्व आपल्या मुखातून शब्द बाहेर पडणारच नाहीत एवढं अमहत्व किंवा या महत्वाच्या पलीकडे कळसाचं जीवन आहे. जळजळीत असो नसळा कळस दिसतो स्वज्वळा, बरवे बरवे पंढरपूर विठोबारायाचे नगर. त्या न्यायाने हा कळस आहे. कळसाचं सामर्थ्य सांगतात तुकोबराय तुका म्हणे मोक्ष देखिल्या कळस, तात्काळ हा नाश अहंकाराचा. कळसाचा महिमा, कळसाला बघितला की दोन गोष्टी होतात. एक अहंकार नष्ट होतो आणि दोन दुर्लभ असणारा मोक्ष लीलया सहज प्राप्त होतो. देखिल्या कळस तात्काळ हा नाश अहंकाराचा. म्हणून कळसाचं महत्व सामान्य आहे, असामान्य महत्व आहे कळसाचं, जे आमच्या शब्दाद्वारे प्रगट करता येत नाही. आणि तो कलशारोहणाचा कार्यक्रम परवा संपन्न होतोय.
अत्यंत देखणं मंदिर आहे. ही सगळी जागा मंदिराचीच आहे. वा, आता हे झाडं लावलेली आहेत. येणाऱ्या काळात या ठिकाणी खूप चांगल्या गोष्टी घडतील. एके बाजूला भगवान शिवजी आहेत, दुसऱ्या बाजूला श्री गणराय आहेत. म्हणजे बाप लेकच येत आहेत. आता काय अडचण नाही, दोघं जवळच आहेत की. म्हणजे उजनीच्या भाविकांसाठी सगळंच चांगलं आहे. इकडं भोलेनाथ आहेत, इकडं भगवान गणेश आहेत. त्यांचा महिमा तर ते भयंकर आहे. तिकडे डोकं बी लावायचं नाही आपण, एवढं खतरनाक काम आहे ते. हा, भगवान शिवजीचा कोणी नाद करायचं नाही. तिकडं कोणी हात धरायचाच नाही, धरायचे तर पायच धरायचे. हे एवढं मोठं जीवन आहे. आपल्याजवळ मातोळा जवळच आहे. इथं मातोळा येणाऱ्या पुढच्या महिन्यामध्ये 17 तारखेला 17 फेब्रुवारी मातोळा गावी शिवमहापुराण कथा आहे. माझीच आहे. आपल्याला शक्य होईल, आपल्याला जमेल, आपण सर्वांनी त्याही ठिकाणी येण्याचा प्रयत्न आहे. माझ्यावर नितांत प्रेम कारण आमची उजनीकर मंडळी, आशिवकर मंडळी आहेत, आमची ही सगळीच भजनी मंडळी. आपण सर्वजण या उत्सवाला एक दिवस तरी भेट द्याल अशी आपण सर्वांची विनंती करतो. भगवान श्री गणरायांच्या चरणावरती महान नामधारक सद्गुरु संत श्री गणेशनाथ महाराजांच्या चरणावर सेवा समर्पित करतो. आपण मंदिर आता उभारलेलंच आहे. एक छोटी विनंती आहे, लहान मुकी मोठा घास होईल. मंदिर बांधणं सोपं आहे, पण त्याचं पावित्र्य राखणं थोडं कठीण आहे. मला असं वाटतंय एवढं देखणं मंदिर आपण उभं केलंय, एवढी देखणी मूर्ती आपण या ठिकाणी बसविलात. आता एकच करा, आपल्या वागण्यामुळे आपल्यामुळे त्या मूर्तीचा, त्या देवतेचा अपमान होऊ नये एवढी काळजी आपण घेतली पाहिजे. त्याचं पावित्र्य ठेवा, त्याला शुद्ध ठेवा. बऱ्याच लोकांना नाद असते, मंदिरात गेलो की प्रसाद ठेवायचा, बरं खाली ठेवत नाहीत, सोंड मध्ये घालतात प्रसाद. हो, त्याला मुंग्या लागणं, ह्या सगळ्या अडचणी. आपला देव आपण सांभाळला पाहिजे, आपला धर्म आपण सांभाळला पाहिजे, आपलं पावित्र्य आपण जपलं पाहिजे. म्हणून आपण या मंदिराची काळजी, आपण या देवतेची काळजी घ्याल अशी आपण सर्वांच्या चरणी विनंती करतो. गेली 6 दिवस झाला आपण मोठ्या श्रद्धेने या ठिकाणी भगवान श्री कृष्ण कन्हैयाच्या कथेचा विचार करत आहात. ज्यांच्या पवित्र मुखातून आपण एक कथा श्रवण केली, आपल्याच या मातीतील नाथांच्याच कृपेने, आपणा सर्वांच्या प्रेमाने, मार्गदर्शनाने जिचा पारमार्थिक प्रवास सुरू झाला. भागवताचार्य आदरणीय शुभांगजी जाधव असतील, त्यांच्या पवित्र वाणीतून आपण ही कथा या ठिकाणी श्रवण करतोय. मला वाटतंय आपली माणसं मोठं करायचं काम हे आपणच केलं पाहिजे. आपल्या माणसाला जी मोठी करतात की नाही सावकार, तीच माणसं मोठी असतात. आपल्या माणसाला मोठंच होऊ देत नाहीत. ती माणसं दिशा जरी मोठी असली, म्हणजे आपल्या माणसाला मोठंच होऊ देत नाही, ती माणसं दिशाला जरी मोठी असली तरी ती असायला मात्र छोटी नाही, खोटी असतात. आणि म्हणून आपल्या लेकराचं कौतुक आपणच केलं पाहिजे. आपल्या लेकराला स्टेज, स्थान आपणच दिलं पाहिजे. आपण आपल्या लेकरावर प्रेम केलं तर समाज आपल्या मुलावर, आपल्या लेकरावरती प्रेम करत असतो. त्या न्यायाने आजची ही कथा कदाचित एक दिवस असा येईल की जिचा कार्यक्रम आम्ही 7 दिवस ऐकला, भविष्यात तिची तारीखही आम्हाला मिळायची नाही. एवढी ती मोठी नक्कीच आपल्या सर्वांच्या कृपेने, आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने, श्री गणेशनाथांच्या आशीर्वादाने होईल अशी एक अपेक्षा आपण सर्वांचरणी करतो. या वाणीला थांबतो. बोलत असताना मुखातून काही अपशब्द बाहेर पडला असेल, माझ्या बुद्धीचा दोष आहे. जे काही योग्य असेल, सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था आळंदी या ठिकाणी जे काही श्रवण केलं तेच आपल्या पुढे बोलण्याचा प्रयत्न आहे. विघ्नहर्ता गणेश मंदिर या मंदिराचे काही ट्रस्ट भाग असेल, काही कमिटी असेल, उत्सव कमिटी, या सर्वांच्या प्रेमाने, आमच्या आदरणीय मामा असतील, महाराज असतील, आपण सर्वांच्या प्रेमाने या सेवेचा योग माझ्याकडे प्राप्त आहे. न्यूनते पुरते अधिकते सरते करून घ्यावे तुमते विरवी तसे, किंवा बालक बापाची ताटे रिगे रिगोणी बापा त्याची जीव लागे, की तो संतोष निवेगे मुखची ओढवी. आपला आवाज ज्याने अत्यंत सुंदर आपल्यापर्यंत पोहोचवला, आपला संशिष्टीवाला त्याही दादाचा मनातून आभारी आहे. या उत्सवाचं गेली 6 दिवस झालं जे चित्रीकरण करत आहेत, आपल्याला घरी बसल्याही जे पाहता येईल, कायम पाहायला मिळणार आहे. अशी दोघही, त्यांचाही मी मनातून आभारी आहे. आपल्याला ते YouTube वरती माऊली पांचाळ या चॅनल वरती आपल्याला हे सगळं पाहायला मिळणार आहे. काही जणांना दिसणार नाही ते, त्यासाठी एक काम करायचं, YouTube उघडायचं, माऊली पांचाळ नावाचं चॅनल, त्याला सबस्क्राईब करायचं, असं लाईक करायचं
आणि ते घंटीचं बटन दाबायचं, एवढं सगळं करा. ते त्यांच्याकडून सांगायला लागलो. हे सगळं करा. पुन्हा एकदा आपणा सर्वांच्या चरणी सेवा समर्पित करतो. उपस्थित आपण सर्व गुणीजन मंडळी, आता कोणाचं नाव घेतलं कोणाचं राहू शकतं, त्यामुळे आपण सर्वांच्या प्रति मनामध्ये आदर भाव व्यक्त करतो. वाणीला थांबतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. तुकाराम 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 गणेशनाथ 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 तुकाराम कुंडली कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. तुका
म्हणती तुकया एवढी कैची थोरी देव म्हणती तुकया एवढी कैची थोरी देव म्हणती तुकया एवढी कैची थोरी देव म्हणती तुकया एवढी
अभिमान अभिमान विठ्ठल
कुंडली कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव